नमस्कार, स्टुडंट अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज आपण 10वीच्या पहिल्या चॅप्टरचं म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधला अजून एक वर्ड प्रॉब्लेम पाहणार आहोत। पहा, इन अ फॅक्टरी द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स इज 5:3। म्हणजे एका फॅक्टरीमध्ये दोन वर्कर्स आहेत, याचा अर्थ एक स्किल्ड वर्करचा ग्रुप आहे आणि एक अनस्किल्ड वर्कर्स आहे समजा। तर त्यांच्या सॅलरीचा रेशो काय आहे 5:3। म्हणजे स्किल्ड वर्कर्सला आणि अनस्किल्ड वर्कर्सच्या सॅलरीचा जर रेशो घेतला तर तो किती दिलेला आहे समजा 5:3। टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम इज ₹720। म्हणजे त्या दोघांच्या जर एक अनस्किल्ड वर्कर घेतला एक स्किल्ड वर्कर घेतला, त्या दोघांच्या एका दिवसाच्या सॅलरीची बेरीज किती आली आहे ₹720। तो फाइंड द डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स। तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला दोघांची पण सॅलरी माहित नाही किंवा एका दिवसाचे वेजेस माहित नाही, म्हणजे त्यांची मजुरी माहित नाही। तर आपण काय म्हणू, स्किल्ड वर्कर्सचे एका दिवसाचे वेजेस ₹X आहेत आणि अनस्किल्डचे Y। त्यालाच आपण स्टेटमेंट मध्ये लिहिले। पहा, द डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स बी ₹X अँड ₹Y। स्किल्ड वर्कर्सचे एका दिवसाचे पैसे किती व्हायले समजा X आणि अनस्किल्ड लेबर्सचे किंवा वर्कर्सचे पैसे किती एका दिवसाचे वेजेस आहेत ₹Y। मग फ्रॉम फर्स्ट कंडिशन रेशो म्हणजे असते भागाकार। कोणाला अगोदर दिलाय स्किल्डची सॅलरी किती घेतली आपण X भागिले अनस्किल्ड Y। हा किती रेशो दिलाय 5:3 म्हणजे 5/3। मग हे भागाकारातलं इकडचं 3 गुणाकारात आलं तर 3 गुणिले X 3X झालं इज इक्वल टू हे Y भागाकारातलं इकडं गुणाकारात गेलं तर 5Y झालं। मग 3X ला 3X हे प्लस 5Y इकडे आल्याच्या नंतर मायनस 5Y झालंय आणि इज इक्वल टू काय उरले 0। ही झाली आपली फर्स्ट कंडिशन वरून पहिले इक्वेशन आलं। तसंच दोघांच्या एका दिवसाच्या सॅलरीची बेरीज किती आहे 720। म्हणजे X हे पहिलं इक्वेशन झालं होतं। सेकंड कंडिशन वरून X + Y इज इक्वल टू आपल्याला किती भेटले ₹720। आता पहिलं इक्वेशन आपलं काय आहे 3X - 5Y इज इक्वल टू 0 आणि आपलं सेकंड इक्वेशन आहे X + Y इज इक्वल टू 720। तर कोणत्याही एका व्हेरिएबलला आपल्याला इलिमिनेट करायचं आहे समजा, तर इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला दोघांचे कोएफिशिएंट सारखे लागतात। तर सपोज आपल्याला Y ला इलिमिनेट करायचं आहे Y ला, म्हणून आपण काय लिहिलंय बघा टू इलिमिनेट Y। इथं Y चा कोएफिशिएंट 5 आहे आणि इथं Y चा कोएफिशिएंट काय नाही म्हणजे 1 आहे। तर दोघांचे कोएफिशिएंट आपल्याला सारखे करावे लागतात। तर आपण सेकंड इक्वेशनला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 5Y येणार आहे, म्हणून आपण काय लिहिलंय मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 5। तर इक्वेशन सेकंड बिकम्स X गुणिले 5 5X 5 गुणिले Y 5Y आणि 720 गुणिले 5 काय येणार आहे 3600। ह्याला आपण इक्वेशन नंबर 3 दिला। आता इक्वेशन नंबर सध्या 2 आपल्याला कामाचं नाही कारण का त्याच्यावरून आपण तिसरं बनवले। तर आता Y ला एलिमिनेट करायचं आहे तर Y चं इथलं साइन बघा प्लस आहे आणि इथलं आहे मायनस। साइन वेगवेगळं असल्याच्या नंतर आपण इक्वेशनची ऍडिशन्स करतो, म्हणजे ते दोघं एकमेकाला कॅन्सल करून टाकतात। तर ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3। तर इक्वेशन 1 काय आहे 3X - 5Y इज इक्वल टू 0 आणि इक्वेशन 3 काय आहे आपलं 5X + 5Y इज इक्वल टू 3600। 3X आणि 5X होतात 8X + 5Y - 5Y एकमेकाला कॅन्सल करतात। 0 + 3600 3600। हे गुणाकारातलं 8 कुठं आलंय भागाकारात, तर 3600 भागिले 8 किती आलंय 450। आता X इज इक्वल टू 450 आलाय। ह्याला इक्वेशन 1 मध्ये ठेवू शकता तुम्ही, 2 मध्ये ठेवू शकता, 3 मध्ये ठेवू शकता आणि Y ची कॅल्क्युलेट करू शकता व्हॅल्यू। तर आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवणार आहोत। तर पुट X इज इक्वल टू 450 इन इक्वेशन 2। देयरफॉर इक्वेशन 2 बिकम्स इक्वेशन 2 काय होतं पहा आपलं X + Y इज इक्वल टू 720। तर X च्या ठिकाणी आपण 450 + Y इज इक्वल टू 720 लिहिल। तर 450 + Y इज इक्वल टू 720। 450 प्लस इकडे झाल्याच्या नंतर काय आलंय मायनस झाले। तर 720 - 450 किती येत आहे 270। तर X म्हणजे स्किल्ड पर्सनचे वेजेस होते किंवा वर्कर्सचे आणि Y म्हणजे अनस्किल्डचे। देयरफॉर द डेली आणि आपल्याला वर्ड प्रॉब्लेम मध्ये लास्टला वाक्यामध्ये आपल्याला म्हणजे स्टेटमेंट मध्ये आन्सर लिहावं लागते। तर डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स आर X होतं, X ची व्हॅल्यू 450 आली आणि Y होतं 270, म्हणून Y ची व्हॅल्यू आली 270 रिस्पेक्टिव्हली। धन्यवाद।